येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. जिल्हाधिकारी म्हणाले सोलापुरातील रिक्षांना मीटर सक्ती करणार. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहरातील वाढतं प्रदूषण तसंच शहरात धावणाऱ्या अनेक स्क्रॅप रिक्षांबाबत जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी कारवाई करण्याचे आदेश आरटीओला दिलेत. तसंच सोलापूर शहरात मनमानी पद्धतीनं रिक्षांचं भाडं आकारलं जातं, त्यामुळे विविध रिक्षा संघटना आणि आरटीओ यांच्याशी चर्चा करून सोलापूर शहरात मीटर सक्ती करण्यासंदर्भाचा देखील लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. काही ऑटो रिक्षामध्ये असं प्रमाणात खूप प्रदूषण वाढत आहेत, म्हणून त्यानंतर आम्ही आरटीओला कॉल केलं आणि आरटीओ मार्फत त्याच्यामध्ये तपास पण चालू आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जे काही जास्त म्हणजे पोल्युशन सर्टिफिकेट नसताना जे कोणी चालवत आहे यांच्या बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 20 ते 22 रिक्षाचं ते काहीतरी सापडलेले आहे असं मला माहिती भेटलेली आहे. आता मीटर शक्ती धोरणात्मक विषय आहे, तर मी आता सर्व संघटनाच्या सगळ्यांच्या संमतीने आपल्याला करावं लागेल. त्यामुळे मी आता संघटनाच्या आमच्या तर प्लॅनिंग चालू झालेली आहे आणि आता मी सगळ्या डिपार्टमेंटच्या आणि संघटनाच्या विशेषतः मी येऊन त्यांच्याशी पण डिस्कस करणार, त्यांच्या अडीअडचणी काय ते ऐकून घेऊन त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. भयानक तापलं सोलापूर. शहरात नोंदवलं या हंगामातील सर्वाधिक असं 43.9 अंश तापमान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या सोलापूर आणि बार्शी दौरा. सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेवर होणार जाहीर सभा, तसंच महापालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार. पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात 4,120 कोटी रुपयांचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या हाय पॉवर कमिटीमध्ये झाला मंजूर. काही दुरुस्त्या करून पुन्हा प्रस्ताव शिखर कमिटीकडे जाणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. फायनल एस्टिमेट आम्ही आता बनवत आहेत. आता जवळपास 4,000 कोटी पर्यंत आलेले आहेत. आम्ही फायनल एस्टिमेट आम्ही बनवत आहेत. आता मी सांगितल्याप्रमाणे हाय पॉवर कमिटी समोर आपल्याला परत डिझाईन चेंजेस काही सांगितलेले तो तयार करून आम्ही फेर सादर करणार आहे. तो झाल्यानंतर शिखर समितीकडे आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या शिखर समितीमध्ये मान्यतेसाठी होईल. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध मंदिरांचं संवर्धन तसंच मूर्त्यांचं संवर्धन करण्यासाठी 73 कोटी रुपयांचं काम पुरातत्व विभागाकडून सुरू. अधिक महिन्यापूर्वी हे काम पूर्ण होणार. सोलापुरातील उड्डाणपूल, आयटी पार्क तसंच नाईट लँडिंग संदर्भात जिल्हाधिकारी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399 888 222. उजनी धरणात वाढू लागलं सक्कर फिश आणि आर्टिक कॅटफिश. हे मासे कमी करून देशी मासे संवर्धन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली जाणार समिती. सोलापूर महापालिकेनं मक्तेदारांची थकवली सुमारे 60 कोटी रुपयांची बिलं. महाराष्ट्र दिनापासून कंत्राटदार काम बंद आंदोलन करणार, आयुक्तांना दिलं निवेदन. सोलापूर जिल्ह्यातून होणाऱ्या नागपूर ते रत्नागिरी या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात जिल्हाधिकारी म्हणाले, आमच्याकडे अधिकृत कोणतंही लेखांकन नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कॉरिडॉरचे अलाइनमेंट आहेत, अजून फायनलाइज झालेले नाहीये. फायनलाइज झाल्यानंतर सुद्धा आमच्याकडे सॅटेलाइट इमेजरी आहे, त्यानंतर ड्रोन मार्फत आम्ही सर्वे करतो, त्यानंतर कृषी विभागाचा पण आम्ही सल्ला घेतो. त्यामुळे याच्यामध्ये काही फायदा नाहीये. त्यामुळे कोणीही याच्यामध्ये फसवणूकसाठी तुम्ही बली पडू नका. 25 मे पर्यंत मान्सून केरळात येणार असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणं सक्ती करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून मुदतवाढ देण्याचा निर्णय उद्या घेतला जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आज ठाण्यात बैठकीचं सत्र. खरीप हंगामासंबंधी आढावा आणि पदांची नियुक्ती या संबंधित चर्चा. राज्यात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे 19 जणांचा मृत्यू. जानेवारी ते मार्च दरम्यान 19 जणांचा रेबीजनं मृत्यू. 3 महिन्यात 5 लाख जणांना कुत्रे चावल्याच्या घटनांची नोंद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाचतुर AI चॅटबॉटचं लोकार्पण. डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थांसोबत सामंजस्य करार. एकीकडे खतांच्या किमती भरमसाठ वाढल्यानं शेतकरी अडचणीत. दुसरीकडे कृषी विक्रेत्यांचा खत वाटपामधील जाचकटींच्या विरोधात बेमुदत बंद आंदोलन. आपच्या 7 खासदारांच्या भाजपात विलीनीकरणास मंजुरी. राज्यसभेत भाजप खासदार 106 वरून 113 झाले. केजरीवाल यांचा पक्ष 3 वर मर्यादित राहिलाय. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. भोंदू अशोक खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला. खरातला 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. राज्यात 3 महिन्यात 9259 रस्ते अपघात. 3858 प्रवाशांचा मृत्यू. दररोज सरासरी 43 जणांचा बळी. राज्याच्या रस्ते सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह. नाशिकमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण. निदा खानच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण. कोर्टानं अंतरिम अटकपूर्व जामिनासाठीचा निकाल राखून ठेवला. 2 मे रोजी कोर्ट निकाल देणार. राज्याच्या पद्म पुरस्कार समितीत आशिष शेलार यांना स्थान नाही. पद्म पुरस्कारांच्या संभाव्य मानकऱ्यांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारनं एक समिती स्थापन केली आहे, पण या समितीतून आशिष शेलारांना वगळण्यात आलंय.